खाली काढतो अंडरग्राउंड काढतो पाणी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शिव्या भगत ब्लॉग्स. आज संडे निमित्त आमचं खूप दिवसाचं प्लॅनिंग होतं की देवकुंडला जायचं आणि तर फायनली आज तो दिवस आला आहे आणि आम्ही आज आलो देवकुंड वॉटरफॉलला भिरा येते पाटणूसमध्ये. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमच्यासोबत माझी पूर्ण गँग आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. धन्यवाद. आणि मी पेंटिंग काढल्यात कुठल्या काढल्यात वगैरे दाखवत चल आपल्या. अरे वा एक नंबर. अजून कुठल्या हरे कृष्णाची दाखव वगैरे, गणपती बाप्पा. हे आपले पेंटर आणि आर्टिस्ट आहे ना. आता एक नंबरच वाटतंय कृष्णा, खरंच खूपच छान वाटतंय आहे ना. तुम्हाला कशा वाटल्या पेंटिंग नक्की कमेंट करून सांगा. काय ना आम्हाला गँग चालली कुठे ट्रेकिंगला आहे ना. लवकरात लवकर बरोबर ना. कॉन्चो रेनकोट ही भेटलेली आपल्याला. आपली फ्रेंड कोण आहे ना. काय नाश्ता पुढं पण जाम पुढं तो आता नाही. काय काय रेनकोट आहे 100चा आहे ना. काय करते मॅगी. अरे वा मी पण आहे ना. गरमागरम मॅगी रेडी आहे काय आहे ना. आम्ही सुरुवात केली आता वरती जायला. सगळी इथून सुरुवात आपली सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत आहे का नाही. कसं वाटतंय सगळ्यांना. एकदम मस्त ना. धन्यवाद. असं सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणता येईल ते देवकुंड.
भारी आणि एकदम भारी असं सुंदर वातावरण आहे ते आपल्याला बघायला मिळेल. एकदम असं निसर्गरम्य ठिकाण म्हणता येईल ते. आणि नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या अवश्य, तुम्हालाही खूप भारी वाटेल पावसाळ्यामध्ये नक्कीच. आणि बघा एकदा पूर्ण व्ह्यू कसा येतो. ही आहे अन्वी रुपेश शेठ. साई सेवक असताना पुढं आपल्याला कशाची फिकीर नाही, लक्षात घ्या. आहे की नाही? ओम साईराम. मस्त की असा पाऊस चाललाय. आणि माझ्यासोबत अनिकेत काय सांगशील? खरोखर माझी एक इच्छा होती, कारण देवकुंडाला यायचं होतं मला. पण खरोखर रुपेश मोरे आणि शुभम हे दोघंजण मला बोलले का आपण जाऊया. खरोखर त्यांच्यामुळे मी आज येऊ शकलो देवकुंडाला. थँक्यू त्या दोघांना म्हणतो मी. नक्कीच. आणि खूप एक्सायटेड आहेत सगळे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. पुढे व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला अजून भारी भारी व्हिडिओ येतील. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. ओके.
पुन्हा ताण तिथं सरबत एक एक. ताण लागले घ्या एक घ्या सरबत इकडे बघ कोकम सरबत ताण लागले काय पाहिजे मग लिंबू सरबतचा आस्वाद घेताना आम्ही सगळे थांबलो इथे आणि तुम्ही बघू शकता इथे खूपच पब्लिक संडे निमित्त लिंबू सरबत छान छान गार गार एकदम भारी भारी आहे ना. आणि माझ्यासोबत आहे ओवी काय पितेस? मी लिंबू सरबत पिते. अरे वा लिंबू सरबत नाही येत सुंदर असा लिंबू सरबत पिताना जाऊन खाली बस. तू बसते भारी असं वाटतं स्पॉट आणि बघू शकतो माझ्या मागे
ट्रेक संपली काय? येस नाही संपली. तर आत्ताच आम्ही आलोय खाली आणि परतीच्या प्रवासाला निघतोय. आणि अनिकेत काय आपलं कसं वाटलं तुला? मस्त खरोखर एकदम मस्त वाटलं मला, कारण बघायला पण खूप छान वाटतं आणि पब्लिक पण खूप होती. पोहलो public. वगैरे आम्ही मस्त एकदम. ड्रायव्हरची खूप पब्लिक असते आहे का नाही? सगळीकडेच खूप पब्लिक, मजबूत पब्लिक होती. आणि अजून आपला परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही तिथे जातो खाली गाडी ते पार्किंग आणि मस्त खाऊ काहीतरी आणि मग घरी निघू. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. काय अनिकेत काय बोलशील? एकदम छान, एकदम मस्त वाटलं मला. धन्यवाद. आत्ताच आम्ही आलो आहे मगाच्या स्टॉपवर, तिथे आम्ही लिंबू सरबत पियालो. आणि काय अन्वी कसं वाटतंय? ओवी ओवी कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय काय? हा? इकडे बघा दोघींनी पण. अन्वी ओवी पेपर्स आहेत काय? दोघं खूपच गर्दी आहे. एक लाईन सोडली हरकत नाही का? ब्रिजवर खूपच गर्दी आहे. टाइम किती लागेल आपल्याला जायला? काय माहिती, अर्धा तास. जास्त लागेल. बस अर्धा तास लागेल ना? कसं इथे सोडलं ना प्रॉब्लेम होता. किती लागेल? अर्धा तास. परतीचा प्रवास आहे ना मित्रा? परतीचा प्रवास कसं वाटतंय? एक नंबर मस्त वाटतं. हा जो मेन पूल आहे तो आला. फायनली आता आम्ही आलोय खाली आणि आम्ही चाललोय आमच्या गाडीजवळ. पार्किंग खूप कंटाळा आणि अक्षरशः खूप म्हणजे खूपच कंटाळा आहे की नाही? जामच कंटाळा आला, कारण कंटाळा आणि- प्रवास, म्हणजे आहे मस्त एकदम. कुंड आहे आपला देवकुंड, एकदम भारी आहे, पण चालायला खूप लागतो. जवळजवळ 15 किलोमीटर चाललो चाललो असेल आम्ही. कधी एवढं चाललो होतं आम्ही. पण मजा आली, पण एक खूपच मजा आली. खूप मजा भारी आली. आली. या, आणि तुम्ही जरा- पण ट्राय करा, कधी पण एकदा बघितलं नक्की नसेल तर या. आवर्जून जा. आवर्जून जा. देवकुंडावरती खूप छान आहे. लोकेशन टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की या आणि विजिट करा. धन्यवाद.